नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज। सध्या यावेळी पूर्ण देशभरात राजनैतिक बिगुल वाजलेला आहे। सर्व राजनैतिक पार्टी आपल्या आपल्या कामात लागलेली आहे। तसंच मुंबई सटून एक पालघर जिल्हा आहे, ते पालघर जिल्हा एक आदिवासी क्षेत्रात मानला जातो। त्या क्षेत्रातला भरपूर मोठ्या संख्येने इकडे आदिवासी बंधू तसंच इतर राज्याचे लोक राहत आहेत। आणि इकडेही सुद्धा पालघर जिल्ह्यात एक राजनीतिक घडामोडीमध्ये राजनीतिक पार्टी जे गेले 30 वर्षापासून राज्य करत आहे तो आहे बहुजन विकास आघाडी। त्यातून सुद्धा आज इकडे बहुजन विकास आघाडीला लढा देण्यासाठी इतर पार्टी सक्षम आहे। आज आमच्या पुढे असं व्यक्ती बसलेले आहे, ते इकडचे वसई तालुक्याचे प्रमुख मानले जातात आणि त्यांचं काम आणि त्यांचं नाव एक मोठ्या प्रमाणात घेतलं जातो। आज आम्ही त्यावरती विषय चर्चा करणार आहे, तर नेमका त्यांचा काम कसं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते कुठले उमेदवार, त्यांचा वर्तमान जे खासदार आहे त्यांना ते परत एकदा बसवणार का त्यांची खासदारांचा दुसरा निवडणूक करणार आहे, तर त्यांच्यावर आम्ही चर्चा करणार आहे। सुदेश प्रभाकर चौधरी आमच्या बरोबर उपस्थित आहे, आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे। नमस्कार सर, आमच्या चॅनलवरती सर्व स्वागत। नमस्कार नमस्कार। काय सांगतील, निवडणूक लागलेली, आचारसंहिता घोषित झालेली आहे, कशा प्रकारचं नियोजन आपले जे शिंदे गटातून असणार आहे? पहिले तर आमची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे। माननीय निवडणूक आयोगाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे, त्याच्यामुळे शिंदे गट वगैरे नाही, तर आमची शिवसेना ही शिवसेना आहे। पालघर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार राजेंद्रजी गावित यांच्या नावाचं ऑलरेडी इथल्या कार्यकर्त्यांनी शिफारस केलेली आहे। आमचे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे यांनी देखील त्याचं त्या प्रकारे सुतोवाच केलेला आहे। आमचा मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी आणि आम्ही आणि राष्ट्रवादी ही या महायुतीचे उमेदवार हे राजेंद्र गावित असतील असा आमचा कयास आहे। पण लोकांचं असं म्हणणं आहे का सध्या नाराजगी काही तुमच्या पक्षाकडून आणि इतर तुमचे मित्रबंधू पक्षांकडनं हे खासदार जे होते वर्तमान त्यांना न देता की इतर चेहरा निवडायचा? नाही, कुठल्याही राजकीय पक्षात या छोट्या मोठ्या कुरबुरीचं असतातच, तक्रारी असतात। काही ठिकाणी सगळ्याच ठिकाणी सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही, कारण आपला जिल्हाच एवढा मोठा आणि आदिवासी बहुबल जिल्हा असल्यामुळे ह्या थोड्याशा कटकटी असणारच। परंतु या सगळ्या गोष्टीवर जे नेतृत्व आहे भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेनेचे जे नेते आहेत हे नक्कीच याच्यावर मार्ग काढतील आणि ते काय सोपस्कार बाकी राहिले तसं माझं म्हणणं आहे। पण आता गेले अनेक वर्षापासून राजकीय शासन म्हणजे राजकीय शासन चालू आहे, कुठलाही नगरसेवक नाही, तरी सुद्धा खासदारांनी काही काम नाही केलं असं लोकांचं म्हणणं आहे। तर ती नाराजगी तुम्ही कशा पूर्ण करणार आणि कशा प्रकारे पुढचं जे तुमच्या निवडणुकीचा प्रचार करणार? बघा, भारतीय लोकशाहीमध्ये असं आहे की काही लोकांच्या मागण्या असतात, सगळ्यात मागण्या काय पूर्ण होऊ शकत नाही, सगळ्यांना काय न्याय देऊ शकत नाही। काही भौगोलिक अडचणी असतात, काही तांत्रिक अडचणी असतात, काही कामं नाही होऊ शकत। परंतु विद्यमान खासदारांनी ज्या प्रकारे इथे कामं केलेली आहेत, आपला हा पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये आपला जो तालुका आहे ह्या तालुक्यामध्ये निम्मा लोकसभा मतदारसंघ आपला आहे आणि त्याच्यामुळे इथली लोकसंख्या आणि इथले मतदार देखील जास्त आहेत। या भागासाठी माननीय खासदारांनी जवळपास 1000 कोटीच्या वरती केंद्र शासनाकडून निधी आणलेला आहे आणि त्याची भविष्यात आपल्याला कामं दिसणार आहेत। त्याच्यामुळे त्यांनी कामं नाही केलं हे म्हणणं हास्यास्पद आहे असं मला वाटतं। आता प्रश्न तुमच्या समोर, आता इकडे गेली 30 वर्षापासून राज्य करणारी पार्टी बहुजन विकास आघाडीने पण एक आवाहन केलं आहे त्यांचे प्रवक्त्यांनी की ते स्वतः एक उमेदवार उभे करणार, तर कशी लढाई असणार तुमची? बहुजन विकास आघाडीच्या प्रवक्त्यांचं ते मी पाहिलं, तर त्याच्यात तुम्ही देखील, आता तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही देखील तुम्हाला जाणवलं असेल त्याच्यामध्ये काही दम वाटत नाही। कारण ज्या पद्धतीने आजपर्यंत बहुजन विकास आघाडीने काम केलंय आणि त्यांची जी भाषाशैली आहे तर ते काय सूट करत नाही। कार्यकर्त्यांशी बोलू, कार्यकर्त्यांशी विचारू, कार्यकर्ता मुळात हा कन्सेप्टच त्यांना मान्य नसावा, कारण त्यांचा पक्ष आहे तो हा इनमीन 3-3.5 पदाचा पक्ष आहे कोण पक्षात दुसरे पदाधिकारी? 2 कुटुंबांचा तो पक्ष आहे। त्याच्यामुळे त्यांचा जो दावा आहे तो पोकळ दावा आहे, ते काय उमेदवार उभे करतील असं मला वाटत नाही। विधानसभेच्या हिशोबाने त्यांची रणनीती चालू आहे आणि लोकांना काहीतरी दाखवायचं आहे म्हणून ही सगळी कार्यकर्त्यांचे मेळावे हे सगळे तुंबणे आहेत। पण आता ते सुद्धा कामाला सुद्धा लागलेले आणि त्यांचं म्हणजे क्लिअर कट त्यांनी प्रत्येक चॅनलवरती त्यांनी सांगण्यात आलेलं आहे तर ते उभे करणार। जे पण तुम्ही इतर ठिकाणी खोटी बातमी पसरवता की उभे नाही राहणार, पण त्यांनी दावा केलेला आहे ते उभे करणार 101%। तुमचं काय करणार? हा त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे, पण मला वाटत नाही ते उमेदवार उभं करतील, कारण मुळामध्ये परिस्थिती अशी आहे की पूर्वी पालघरमध्ये त्यांचे नगरसेवक होते,
पूर्वी त्यांचे इतर भागामध्ये नगरसेवक होते, आज तशी परिस्थिती नाही आहे. आज परिस्थिती वेगळी आहे. पालघर डहाणूमध्ये त्यांचं अस्तित्वच संपलेलं आहे, विक्रमगडला त्यांचं अस्तित्व संपलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त वसई तालुक्याच्या भरोश्यावर, आणि वसई तालुक्यामध्ये काय दिवे लागल्यात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, त्याच्यामुळे ते उमेदवार वगैरे काय उभं करण्याच्या भानगडीत पडणार नाही. ह्या गोष्टीचा बाऊ करून ते विधानसभेसाठी आपल्याला काय पदरात पडेल हे सगळे त्यांचे प्रयत्न चालू आहेत असं मला तरी वाटतंय. तुमचा इतर 3 पक्ष उभे राहणार, महायुती, तुमची महायुती आणि बहुजन विकास आघाडी उभी राहिली तर, पण तुमचं स्ट्रॅटेजी कशी असणार? तुमच्या माध्यमातून तुम्ही वसई तालुक्याचे प्रमुख मानलेले जातात, तुमचं काम नेहमी गेल्या अनेक वर्षापासून चांगलं आहे, तुम्ही एवढे वर्षापासून सत्तेत होते, तुम्ही नगरसेवक सुद्धा झाले, स्टँडिंग सभापती झाले, तुमचं काम मानलं जातो, तुमच्यावरती जास्त कारभार असेल, कशा प्रकारे तुम्ही नियोजन केलेलं आहे? आम्ही कामावरच फोकस करतो आणि निवडणुकीच्या काळात फक्त आम्ही मतदारांकडे जातो अशातला भाग नाही. तर मतदारांच्या दारामध्ये आम्ही जवळपास रोज असतो. रोज खूप लोकांना आम्ही अटेंड करतो, त्यांच्या समस्या ऐकतो, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. विद्यमान खासदार माननीय राजेंद्र गावित हे देखील आपण पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी, का ते सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये ते फिरत असतात. बऱ्यापैकी त्यांचा मतदारांशी टच आहे, कार्यकर्त्यांशी टच आहे, आणि महाविकास आघाडी या जिल्ह्यामध्ये लढवण्याचं ठरवते, या महायुती लढवते, बहुजन विकास आघाडी लढवते. चांगलं आहे ना, चांगलं आहे. आमच्यासाठी हे चांगलं आहे की प्रत्येकाची ताकद तर निदान कळेल. भविष्यामध्ये त्यांना वाटतंय की आमचा ह्या मतदारसंघावर अधिकार आहे किंवा आमचा तसं काही चित्र आता राहिलेलं नाही. फुलपाडा विरार पूर्वचे सर्व कार्यकर्त्यांच्या इथे भव्य कार्यकर्ता मेळावा सुद्धा झाला आणि त्या कार्यक्रमात बहुसंख्येने कार्यकर्ता उपस्थित होते, म्हणजे त्याचं काय तात्पर्य? आता बहुसंख्य कार्यकर्ते काय होते हे तुम्ही तर त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी होते, मी त्याची व्हिज्युअल्स पाहिलेली आहेत. तर त्या कार्यकर्त्यांमध्ये कोण कार्यकर्ते होते? तर ज्यांना महापालिकेची निवडणुकीची तिकीटं पाहिजेत अशा लोकांनी आपले आपले समर्थक आणलेले, आणि ते म्हणजे काय कार्यकर्ते नाही होत. कार्यकर्ते जो पूर्वी कार्यकर्ता होता बहुजन विकास आघाडीचा, जो महत्वाचा घटक होता, आज तो तशी परिस्थिती राहिलेली नाही. तुम्हाला सांगतो मी की कार्यकर्ता कोणाला म्हणावं की 91ला ज्यावेळी आमदार राजेंद्र ठाकूर जेलमध्ये होते आणि ह्या वसई तालुक्यामध्ये पोलिसांची पूर्ण दहशत होती, पोलीस राज्य असं त्या ठिकाणी झालं होतं. आणि अशा वेळी ज्या लोकांनी कामं केली, म्हणजे मी आमच्या भारती देशमुख ज्या हयात नाही आहेत त्यांचं निधन झालं, त्यांच्या पश्चात त्यांचे पती डॉक्टर आमचे तात त्यांचं देखील त्या विराहामध्ये निधन झालं. परंतु ह्या भारती देशमुख होत्या, त्याच्यानंतर मायकल फुटाडे सारखे कार्यकर्ते होते, ह्या लोकांनी किल्ला लढवला, ह्या लोकांनी त्यावेळी त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलं. पण त्याचं फळ त्यांना काय मिळालं? तर त्याचं फळ त्यांना असं मिळालं की भारती देशमुखांना ज्यावेळी एक सर्वसाधारण सभा होती महानगरपालिकेची, आणि त्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभे संपताना असा मेसेज आला की ह्या वसई विरार महापालिकेमध्ये महिला आरक्षण निघालं, आणि महिला आरक्षण निघालं असं बातमी आल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात सिनियर ह्या भारती देशमुख होत्या. त्याच्यामुळे साहजिकच त्यावेळच्या विरोधी पक्षातले राजन नाईक असतील, शिरीष चव्हाण असतील, इतर काही सगळ्या लोकांनी, बहुजनच्या देखील नगरसेवकांनी भारती वहिनी सिनियर म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि त्या शुभेच्छा दिल्यानंतर काय झालं तर भारती वहिनींचे ग्रहच फिरले. त्यानंतर भारती देशमुखांच्या मागे ससेमिरा लागला, भारती देशमुखांना प्रचंड त्रास झाला, भारती देशमुखांवर आरोप झाले, आणि अशा सगळ्या ह्या परिस्थितीत कार्यकर्त्यांना कसं नामोहरम करायचं, आणि मग कोणतरी नवीन आलाय त्या नवीनांना पुढे करायचं. म्हणजे ते हे सांगण्याचं कारण आणि उद्देश असा आहे का ज्या भारती देशमुखांनी त्या कलाक्रीडामध्ये किल्ला लढवला त्या काळी प्रतिकूल परिस्थितीमध्ये, ज्यावेळी स्टेजवर जाण्याची देखील कोणाची हिंमत नव्हती, आणि अशा वेळी परिस्थिती चांगली झाल्यानंतर त्या भारती देशमुखांचा माईक हिसकावला गेला आणि कोणाला तरी नवीन एका कार्यकर्त्याला माईक दिला गेला. म्हणजे कार्यकर्त्यांचं तुम्ही अशा प्रकारे कार्यकर्त्यांना नामोहरम करणार आणि तुम्ही कार्यकर्त्यांची शेकी मुरवणार, निवडणूक आल्यानंतर सांगणार कार्यकर्ता माझा श्वास. आता हे सगळं कार्यकर्त्यांना देखील कळलेलं आहे, कार्यकर्ते देखील आता जाणकार झालेले आहेत, त्यांना ही सगळी परिस्थिती उमगलेली आहे. आता ठीक आहे, ते त्यांच्या परीने प्रयत्न करतात, परंतु लोक काय आता बदले जाणार नाही, परिस्थिती ही निश्चितच बदलणार आहे. आणि मुळावे घेऊ दे, आणखीन काय काय घेऊ दे,
या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये जी राजेंद्र गावितांनी कामं केलेली आहेत त्या कामाच्या बळावर महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतात, ज्या पद्धतीने लोकांसाठी त्यांनी योजना राबवल्यात आणि योजनांचा लाभार्थी मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रात निर्माण केल्यात, त्याचं निश्चितच श्रेय आणि त्याचं निश्चितच आम्हाला, आमच्या पक्षाला, आमच्या मित्र पक्षाला फायदा होणार आणि आमचाच खासदार या भागातून निवडून येणार. धन्यवाद.